हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हार्डली तुम्हाला 10 सेकंद लागतील चॅनल सबस्क्राईब करायला. ओके, तर आज आपण बघणार आहोत तुमच्या डिजिटल टेक्निकचे IMP क्वेश्चन्स. कोर्स कोड आहे 313303 आणि ॲप्लिकेबल आहे खूप साऱ्या ब्रँडसाठी. तुम्ही तुमचा ब्रँडचा कोड इकडे बघू शकता. इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, AIML, खूप साऱ्या ब्रँड्ससाठी हा सब्जेक्टचा सिलेबस सेम असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. IMP क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत चॅप्टर वाईज. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, तर तुमचा फर्स्ट युनिट आहे नंबर सिस्टीम. ओके, नंबर सिस्टीममध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला कन्व्हर्जनचे असतात. कन्वर्ट सम बायनरी टू ऑक्टल, ऑक्टल टू डेसिमल, हेक्साडेसिमल, लाईक दॅट. तर फर्स्ट क्वेश्चन बघू 2 मार्कचा काय. द रॅडिक्स ऑफ बायनरी, ऑक्टल, डेसिमल अँड हेक्साडेसिमल नंबर्स. ओके, 2 मार्कला हा क्वेश्चन विचारतात. रॅडिक्स तुम्हाला माहिती आहे बायनरीचा. ओके, इझिली तुम्ही रिमेंबर करू शकता. बायनरीसाठी 2, ऑक्टलसाठी 8, डेसिमलसाठी 10 आणि हेक्साडेसिमलसाठी 16. ओके, हा एकदम सोपा क्वेश्चन आहे जर तुम्हाला आला तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कन्व्हर्जनचा. राईट अ ग्रे कोड टू गिवन नंबर. ओके, एक बायनरी नंबरचा तुम्हाला ग्रे कोड फाइंड आउट करायचा आहे. हा पण 2 मार्क्सला विचारतात. किंवा कधी तुम्हाला वेगळा विचारू शकतात. ऑक्टल टू डेसिमल विचारतात किंवा बायनरी टू डेसिमल विचारतात. ओके, त्यानंतर आहे लिस्ट बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल नंबर फ्रॉम 0 to 15. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन वन्स कॉम्प्लिमेंट, टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर विथ एक्झाम्पल. ओके, हे असे 2 मार्कचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. थोडेसे डिजिटल प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल टाईप. काही डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर एक असं एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकतं. यू विल गेट सम कोड लाईक इकडे तुम्हाला एक हेक्साडेसिमल नंबर दिला आहे आणि याचा तुम्हाला डेसिमल फाइंड करायचा आहे, ऑक्टल आणि बायनरी. जनरली असले क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्क्सला विचारतात. ओके, त्यानंतर बघूया 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय. तर तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारतात परफॉर्म सबस्ट्रॅक्शन. ओके, युझिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. तर सो यू नीड टू परफॉर्म सबस्ट्रॅक्शन्स फॉर युझिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. त्यासाठी तुम्हाला काही नंबर देतात. ओके, या ठिकाणी मी एक नंबर पुट केला आहे. मे बी एक्झाममध्ये तुमचे नंबर्स चेंज होऊ शकतात. ओके, बट टूज कॉम्प्लिमेंट किंवा वन्स कॉम्प्लिमेंटचा एक तरी प्रॉब्लेम तुम्ही एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये. त्यानंतर काही क्वेश्चन्स तुम्हाला असे दिले जातात की परफॉर्म BCD ॲडिशन्स. ओके, BCD ॲडिशन हा कधी कधी फक्त BCD ॲडिशन तुम्हाला 4 मार्क्सला विचारतात. आणि त्यानंतर बायनरी ॲडिशन्स किंवा बायनरी सबस्ट्रॅक्शनवरती पण क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, त्यानंतर एक 4 मार्क्सला तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, ज्यामध्ये तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, हा डेसिमल नंबर आहे, याचा तुम्हाला हेक्साडेसिमल आणि ऑक्टल फाइंड करायचा आहे. किंवा अजून एक नंबर दिलेला आहे, यासाठी तुम्हाला डेसिमल आणि BCD आणि XS3. ओके, तर असे 2-2 मार्क्सला तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत. एक तुम्ही कन्व्हर्जन शिकून घेतला तर इझिली तुम्ही हा युनिट सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला कन्व्हर्जनचे असणार आहेत. ओके, तर नेक्स्ट युनिट असणार आहे तुमचा लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा. तर यामध्ये 2 मार्कचे क्वेश्चन्स काय असतात बघा. डिफाईन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉजिक फॅमिलीज. तुम्हाला कोणतेही 2 कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करायचे लॉजिक फॅमिलीचे. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला दिलेले असतात, जसे इथे प्रोपॅगेशन डिले आणि नॉईज मार्जिन आहे. किंवा सेम हेच पॅरामीटर तुम्हाला 4 मार्क्सला विचारतात. ओके, जर 2 मार्कमध्ये जर नाही विचारलात तर हा 4 मध्ये तुम्हाला दिसेल. बट हे पॅरामीटर, याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्ही एकदा करून जा, महत्त्वाचे आहेत ते. त्यानंतर गेटच्या रिलेटेड काही टर्म्स आहेत, फॅन इन काय आहे, फॅन आउट काय आहे. ओके, ह्या तुम्हाला डिफाईन करायसाठी विचारू शकतात. किंवा नेक्स्ट क्वेश्चन काय असू शकतो की ड्रॉ द सिम्बॉल. ओके, अँड राईट द ट्रूथ टेबल फॉर युनिव्हर्सल गेट्स. ओके, तर तुम्हाला युनिव्हर्सल गेट्सचे सिम्बॉल विचारू शकतात आणि ट्रूथ टेबल विचारू शकतात. तर युनिव्हर्सल गेट तुम्हाला माहिती आहे कोणते आहेत, तर नॅन्ड आणि नॉर हे तुमचे युनिव्हर्सल गेट आहेत. किंवा कधी युनिव्हर्सलच्या ऐवजी तुम्हाला सांगतात की ड्रॉ द ट्रूथ टेबल अँड सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट किंवा नॉर गेट. ओके, बट समटाइम्स दे आस्क यू सम युनिव्हर्सल गेट्स अँड युनिव्हर्सल विचारलं तरी पण नॅन्ड आणि नॉरच तुम्हाला करायचं. त्यानंतर विचारू शकतात ड्रॉ द सिम्बॉल अँड राईट ट्रूथ टेबल फॉर स्पेशल पर्पज गेट. स्पेशल पर्पज गेट तुम्हाला माहिती आहे कोणते आहेत, XOR आणि XNOR. ओके, किंवा याच्या जागी जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल ऑफ बेसिक गेट्स, तर बेसिक गेट्स कोणते आहेत, ऑर, अँड आणि नॉट. ओके, असे 3 टाइप्स तुम्हाला आहेत, युनिव्हर्सल गेट्स, स्पेशल पर्पज गेट आणि बेसिक गेट्स. त्यानंतर एक अजून एक क्वेश्चन विचारू शकतात, डिफाईन द ट्रायस्टेट बफर अँड ट्रूथ टेबल. तर हा पण एकदम सोपा आहे, इझिली तुम्ही रिमेंबर करू शकता. हे झाले तुमचे 2 मार्क्सचे क्वेश्चन.
त्यानंतर आपण बघणार आहोत की 4 मार्काला काय क्वेश्चन विचारतात. तर मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला हा क्वेश्चन्स विचारलेला आहे की कंपेअर TTL CMOS लॉजिक फॅमिली ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स लाईक प्रोपॅगेशन डिले, पॉवर डिसिपेशन, स्पीड ऑफ ऑपरेशन आणि बेसिक गेट्स. कधी कधी तुम्हाला इकडे 6 पॉईंट्स असतात. ओके, अजून 2 पॉईंट ॲड करून हा 6 मार्कला विचारतात आणि 4 पॅरामीटर जर असतील कंपॅरिझनमध्ये तर 4 मार्क्सला विचारतात. त्यानंतर डिझाईन एक्सऑर आणि एक्सनॉर गेट युझिंग नॅन्ड अँड नॉर. ओके, कधी फक्त तुम्हाला नॅन्ड गेट यूज करून एक्सऑर आणि एक्सनॉर डिफाईन करायचे असतात, डिझाईन करायचे असतात, किंवा ऑर नॉर गेट वापरून तुम्हाला एक्सऑर किंवा एक्सनॉर डिझाईन करण्यासाठी सांगतात. त्यानंतर स्टेट अँड प्रूव्ह डी मॉर्गन्स थेरम तुम्हाला विचारतात. ओके, डी मॉर्गन्स थेरम तुम्हाला मोस्टली 4 मार्क्सला विचारतात आणि जर तुम्ही हे डी मॉर्गन थेरम्स व्यवस्थित केलं तर तुम्ही जे प्रॉब्लेम्स असतात सिम्प्लिफिकेशनचे, ओके, सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन, ते पण इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळं डी मॉर्गन्स थेरम बघायला विसरू नका. हा झाला तुमचं युनिट 2. ओके, आता आपण बघणार आहोत युनिट 3चे क्वेश्चन्स काय असतील. तर तुमचं युनिट 3 आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. ओके, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स यामध्ये तुमचा 2 मार्कचा क्वेश्चन असतात. ड्रॉ 3 व्हेरिएबल के मॅप फॉर्मॅट और 2 व्हेरिएबल विचारतात किंवा 3 व्हेरिएबल ड्रॉ करण्यासाठी. इकडे तुम्हाला फक्त फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर स्टेट द नेसेसिटी ऑफ मल्टिप्लेक्सरची नेसेसिटी काय आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे राईट सिम्पल एक्झाम्पल ऑफ बुलियन एक्सप्रेशन फॉर SOP अँड POS. त्यानंतर तुम्हाला एक सिम्पल ब्लॉक डायग्राम विचारू शकतात 4:1 मल्टिप्लेक्सरची आणि त्याचा ट्रूथ टेबल. तर असे सिम्पल 2 मार्कचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 4 मार्कचे क्वेश्चन्स काय असणार आहेत या चॅप्टरमधून तर बघा. डिस्क्राईब द फंक्शन ऑफ फुल ॲडर सर्किट युझिंग ट्रूथ टेबल, के मॅप सिम्प्लिफिकेशन अँड लॉजिक डायग्राम. ओके, तर हा मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला हा क्वेश्चन्स विचारलेला आहे. तुम्हाला एक फुल ॲडर ड्रॉ करायचं आहे, त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे आणि त्याचं के मॅप सॉल्व्ह करून तुम्हाला त्याची लॉजिक डायग्राम फाइंड आउट करायची. जे तुमचे के मॅपचं आउटपुट एक्सप्रेशन असेल त्यासाठी तुम्हाला युझिंग गेट एक लॉजिक डायग्राम ड्रॉ करायची. तर हा पण खूप IMP क्वेश्चन्स आहे. मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिमाइज 4 व्हेरिएबल लॉजिक फंक्शन युझिंग के मॅप. इकडे तुम्हाला एक फंक्शन दिलं आहे, याचं के मॅप तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ BCD टू 7 सेगमेंट डिकोडर अँड राईट इट्स ट्रूथ टेबल. ओके, तर हा क्वेश्चन जनरली तुम्हाला 6 मार्कला विचारतात. ओके, त्यानंतर सेम आहे ड्रॉ 16:1 मक्स ट्री युझिंग 4:1 मक्स. ओके, हा पण 6 मार्कला विचारतात. त्यानंतर 1:8 डी मल्टिप्लेक्सर युझिंग 1:4 डी मल्टिप्लेक्सर. तर या दोन्हीमधून एक क्वेश्चन्स तुम्ही या चॅप्टरमधून एक्सपेक्ट करू शकता जो तुम्हाला 6 मार्कला मोस्टली विचारतात. किंवा फक्त ड्रॉ असेल तर 4 मार्क्सला विचारतात आणि विथ ट्रूथ टेबल असेल तर हा 6 मार्कला विचारू शकतात. तर बघा, हा युनिट 3चे IMP क्वेश्चन्स आहेत. क्विकली तुम्ही रिवाइज करू शकता या गोष्टी. नेक्स्ट युनिट आपण बघणार आहोत आता. नेक्स्ट युनिट आहे तुमचा सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स. ओके, यामध्ये तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करावा लागेल कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा युनिट थोडासा डिफिकल्ट वाटतो. आहे तो, बट तुम्ही जर लॉजिकली कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर तुम्ही इझिली हा युनिट सुद्धा क्रॅक करू शकता. आणि मोस्टली जर तुम्हाला हाय स्कोरिंग करायचं असेल तर हा युनिट स्केप करू नका. कंटिन्युअस तुम्ही याच्याकडे थोडंसं जास्त फोकस दिलं तर जास्त मार्क्स तुम्हाला या युनिटमधून मिळू शकतात. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, ड्रॉ सिम्बॉल अँड राईट द ट्रूथ टेबल ऑफ JK फ्लिपफ्लॉप. ओके, तर या युनिटमध्ये तुम्हाला कोणते फ्लिपफ्लॉप आहेत, 3 फ्लिपफ्लॉप आहेत, JK, T आणि D. ओके, या तिन्हीपैकी तुम्हाला एकाचा ट्रूथ टेबल फिक्स 2 मार्कला येतो. बऱ्यापैकी हा विचारतात. ठीक आहे, त्यानंतर एक कंडिशन्स आहे JK फ्लिपफ्लॉपमध्ये, रेस अराउंड कंडिशन्स. ही कंडिशन एक्सप्लेन करायला तुम्हाला विचारतात. त्यानंतर एक्सायटेशन टेबल ऑफ T फ्लिपफ्लॉप. बघा, T, D किंवा JK हे तिन्हीचे जर तुम्ही केले तर ऑलमोस्ट एक फ्लिपफ्लॉप तुमचा कंपल्सरी येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय आहे, कम्पेअर सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर. हा कंपॅरिझन विचारतात 4 मार्क्सला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा असतो डिस्क्राईब वर्किंग ऑफ 4 बिट युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. ओके, हा पण क्वेश्चन्स खूप वेळा विचारतात. नंतर ॲप्लिकेशन शिफ्ट रजिस्टरचे कधी कधी हा क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्कला पण येऊ शकतो. जर 2 विचारले तर, 4 विचारले तर 4 मार्क्ससाठी. नंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ रिंग काउंटर युझिंग D फ्लिपफ्लॉप विथ डायग्राम अँड वेवफॉर्म. तर लक्षात ठेवा की रिंग काउंटर असेल किंवा तुमचे शिफ्ट रजिस्टर असतील किंवा काउंटर असतील सिंक्रोनस, तर हे क्वेश्चन्स तुमचे जे पेपरचे शेवटचे क्वेश्चन्स असतात. ओके, 6 मार्क्सचे
6 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमधून बघायला मिळतील. ओके, जर तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल किंवा पासिंग इझी करायचे असेल तर यातले ॲटलिस्ट 2 क्वेश्चन जरी तुम्ही केले, ओके, तर इझिली तुमचे 12 मार्क्स या 2 क्वेश्चन्समधून येऊन जातात. कारण हे क्वेश्चन्स तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम 6 मार्कला विचारलेले आहेत. ओके, त्यामुळे इकडे बऱ्यापैकी 6 मार्क्सला मार्क केलेले आहेत प्रत्येक क्वेश्चन्सला. त्यानंतर बघा वर्किंग ऑफ 4 बीट SISO, सिरियल इन सिरियल आउटपुट शिफ्ट रजिस्टर विथ डायग्राम अँड वेवफॉर्म. इकडे काही इनपुट दिले तुम्हाला. त्यानंतर मॉड 6 असिंक्रोनस काउंटर विचारलंय किंवा डिझाईन 4 बीट रिपल काउंटर युझिंग JK फ्लिप फ्लॉप विथ ट्रूथ टेबल अँड वेवफॉर्म. तर लक्षात ठेवा, डिझाईन काउंटर विथ ट्रूथ टेबल अँड वेवफॉर्म और विथ truth table and logic. So this kind of questions mostly ask for a 6 mark. So if you see this 4 bits serial in serial out shift register or ring counter using D flip flop, तर यांचे जर तुम्ही व्यवस्थित त्यांचे ब्लॉक डायग्राम्स केल्यात, ओके, तर तुम्ही इझिली राईट करू शकता. ओके, त्यापैकी जे लास्टचे 4 क्वेश्चन्स आहेत त्या 4 पैकी 2 क्वेश्चन्स तुम्ही 6 मार्कला बघू शकता तुमच्या पेपरमध्ये. ओके, नेक्स्ट युनिट आपण बघणार आहोत आता. नेक्स्ट युनिट आणि लास्ट युनिट आहे तुमचा डेटा कन्व्हर्टर. ओके, ज्यांना पण सिम्प्लिफिकेशन असेल किंवा के मॅप असेल या गोष्टी डिफिकल्ट जात असेल तर हा पूर्ण थेरॉटिकल तुमचा युनिट आहे. याच्यामध्ये हार्डली तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारतात ADC किंवा DAC वरती, कधी कधी तो पण विचारत नाहीये. खूप लेस पॉसिबिलिटी आहे. तर बघा, 2 ॲप्लिकेशन ऑफ DAC आणि ADC. DAC म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आणि अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला विचारतात. त्यानंतर मेमरीचं क्लासिफिकेशन विचारतात. त्यानंतर स्टेट स्पेसिफिकेशन ऑफ DAC हा क्वेश्चन्स पण खूप वेळा विचारतात की स्टेट एनी 2 स्पेसिफिकेशन्स ऑफ DAC. त्यानंतर काही टर्म्स आहेत रिलेटेड टू ADC, त्या पण तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स विचारलेल्या आहेत. त्यामध्ये असेल रिझोल्युशन असेल किंवा तुमचा कन्व्हर्जेशन टाईम असेल ADCचा, हे डिफाईन करायला विचारतात. त्यानंतर EPROM आणि EEPROM याचं कंपॅरिझन बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय असतील, कम्पेअर फॉलोइंग. ओके, तुम्हाला 2 कंपॅरिझन विचारतात कधी कधी कंबाईनमध्ये. ओके, तर त्यामध्ये असतं व्होलाटाईल नॉन व्होलाटाईल मेमरी. त्यानंतर SRAM आणि DRAM. जर हे दोन्ही एकाच क्वेश्चनमध्ये विचारले तर 6 मार्कला असतील किंवा कधी कधी फक्त तुमचं व्होलाटाईल विथ नॉन व्होलाटाईल मेमरी कंपॅरिझन 4 मार्क्सला विचारतात. आणि SRAM DRAM सुद्धा इंडिव्हिज्युअली 4 मार्क्सला विचारू शकतात. त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन ADC. आता बघा, इथे अजून एक इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला. अजून एक ADC आहे सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन. त्यानंतर सेकंड ADC आहे ड्युअल स्लोप टाईप ADC. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुमचा फिक्स असणार आहे 4 मार्क्सचा. ओके, जर त्याचे एक्सप्रेशन डिराईव्ह करायला सांगितले तर 6 मार्कला पण विचारू शकतात. तर बघा, या 2 ADC जर तुम्ही केल्या तर तुमचा एक क्वेश्चन फिक्स येणार आहे. त्यानंतर खाली बघा, सर्किट डायग्राम ऑफ 4 बीट R2R लॅडर DAC. ओके, या दोन्हीपैकी एक असणार आणि हा पण तुमचा बऱ्यापैकी पॉसिबिलिटी आहे विचारण्याचा. कारण या चॅप्टरमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, 4 मार्कचे क्वेश्चन आहेत, त्यामध्ये ADC आहेत 2 टाईप आणि DACचे 2 टाईप आहेत. एक आहे वेटेड रजिस्टर आणि दुसरा आहे R2R. बट वेटेड रजिस्टर अजून कधीही विचारलेला नाही आहे. तर मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला फक्त R2R लॅडर DAC विचारतात ड्रॉ करून एक्सप्लेन करायला. त्यानंतर हा नवीन पॉईंट आहे, हा फक्त के स्कीममध्ये ॲड झालेला आहे. SSIM आणि SSD मेमरी फीचर्स तुम्हाला विचारू शकतात. मोस्टली तुम्हाला याचे फीचर्स एक्झामला विचारू शकतात. तर अशापैकी पण तुमचं जे पण IMP क्वेश्चन्स आहेत या चॅप्टरसाठी ते पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही तयारीला लागा. ओके, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.